जे देवेंद्रजी म्हणाले तेच खरं आहे. या दोन ठाकरे बंधूंची कालची सभा किंवा जो काही प्रकार त्यांच्या प्रचाराचा आहे ते म्हणजे करप्ट अँड कन्फ्युजन याची झालेली त्यांची होती. आणि ते स्पष्ट दिसतं की उद्धव ठाकरे ज्यांची बाजू मांडतायत ते सर्व कंत्राटदार मुंबई महानगरपालिकेतले 25 वर्षातल्या भ्रष्टाचाराची शिरोमणी अगदी कोविडच्या काळात सुद्धा अशा लोकांची बाजू मांडतायत. आणि त्यामुळे करप्ट वर्किंगचं आणि करप्ट पद्धतीची बाजू उद्धव ठाकरे मांडतात आणि कन्फ्युजन त्यांच्यामध्ये आणि जनतेत कन्फ्युजन क्रिएट करण्याचा असमंजसपणा राज ठाकरे करतात. आणि म्हणून करप्ट आणि कन्फ्युजन या दोघांची झालेली ही युती आहे. आणि नरेटिव्ह काय करू पाहतायत मुंबईकरांना आमचं निवेदन आहे की आता सावधान व्हायची वेळ आली. मी जबाबदारीने बोलतोय. मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक, मुंबईतले रस्ते, मुंबईतले पूल, मुंबईतला समुद्र किनारा, मुंबईतले उद्यान, मुंबई महानगरपालिकेची कार्यपद्धती, त्यात भ्रष्टाचार नसणं, या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. यावर चर्चाच नाही. या दोन ठाकरे बंधूंची चर्चा जी चालू आहे ती सर्वदा एका अर्थाने कॉर्पोरेट कॉम्पिटिशन, मी जबाबदारीने म्हणतोय, कॉर्पोरेट कॉम्पिटिशनचा भाग आहे अशी शंका येते. ज्याला आपण कॉर्पोरेट स्पर्धा म्हणतो. मग एका कॉर्पोरेटच्या विरोधात बोलायचं, दुसऱ्या कॉर्पोरेटच्या बाजूने राहायचं, अशी तर भूमिका नाही ना. मुंबईकर सावधान. मुंबईतली आर्थिक गतिविधी, या राज्याचा आर्थिक विकास, ग्रोथ आणि या देशाची प्रगती जगभरामध्ये युद्धजन्य स्थिती असताना सुद्धा या सगळ्यामध्ये भारत मजबूत पुढे चालला. महाराष्ट्र देवेंद्रजींच्या नेतृत्वात ग्रोथ सेंटर बनतोय. मुंबई, मुंबईकर, मराठी माणूस आणि युवक, जेनझी हे इनोव्हेशन, इन्क्युबेशन, इन्व्हेस्टमेंट तिन्ही आहे आणि हे आहे या माध्यमातून प्रगती करतोय. या प्रगतीपासून रोखण्याची भूमिका आणि कट शब्द वापरतोय. हा जगातील काही मंडळी करतात. मला भीती आहे, मी आज आरोप करत नाहीये, पण मला भीती आहे की याच व्यावसायिक स्पर्धेचा भाग, ज्या पद्धतीचा एका कॉर्पोरेटच्या बाजूला एका कॉर्पोरेटच्या विरोधात हे दोन्ही ठाकरे बंधू करतायत, त्यातला शंका येते आहे. मुंबईकर सावधान.